हॅलो 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 नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगडकर आर्ट्स. तर आय होप तुम्ही सर्वजण मस्त असणार आणि स्वस्त पण असणार. तर मी पण मजेत आहे. आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून जा. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटते कसे नाही कमेंट्समध्ये नक्कीच सांगत जा. तर आजच्या व्लॉगची सुरुवात आज खरं सांगते, आज मी व्लॉगिंग करणार नव्हती, आज मी व्हिडिओ शूट करणार नव्हती. पण मी आज व्हिडिओला स्टार्ट केलं कारण मी म्हटलं चला तुमच्यासोबत पण ही गोष्ट शेअर करा. मला काहीच सुद्धा आयडिया नव्हती की म्हणजे आमच्या इथे ना क्वार्टरमध्ये पेंट चालू आहे, पेंटिंग सुरू आहे. तिकडली बिल्डिंग जी आहे ते झालेली होती करू ते झालं आहे त्यांचं करून. पण मला माहिती नव्हतं की आजच ते लोक येणार बा म्हणून. तर आज पेंटिंगचं काम इथे सुरू झालेलं आहे आणि माझी आंघोळ वगैरे सर्व काही व्हायचंच आहे अजून. तर आता ते पेंटिंग झाल्यानंतरच करावं लागेल, कारण हे घरी नाही आहे नेमकं. आजच ते आले आणि हे सुद्धा घरी नाही आहे, हे गेलेले आहे यवतमाळला. तर बघते आता कसं काय ॲडजस्ट होते. तर आणि शान्वीचा आवाज आला आहे, शान्वी आलेली आहे. तर बघ तुम्हाला दाखवते मी. पडल्या रूमचं सामान पूर्ण इकडे आणून ठेवलेलं आहे. महाराज, गादी वगैरे सर्व पूर्ण, टी व्ही, जास्त काही सामान नाही आहे त्या रूममध्ये, तरी इकडे आणून ठेवलेलं आहे. आणि इथे पेंटिंग सुरू झाली. या दादांनी मला आधी सांगितलं नाही ना की आजच येणार आहे बा म्हणून. हो, ते काका म्हणते हे सर्व तुमच्या मुलींनी बेकार केलं आहे म्हणते, तर मला पेंट करून द्यायचं आहे म्हणते. आता करशील तू असं? आता नाही करायचं. बरं ये इकडलं, अशी साईडला येऊन जा. ये अशी ये. हो काढून घे. हो, कुठले आहे दादा तुम्ही? पुलगावचे आहे का? त्यांना आणखी एक सोबत आहे, ते दादा तिकडे आहे, तिकडले राहिलेलं होतं. तर आता हॉल. हो का? आणि आज काय काय करणार तुम्ही? हॉल करणार? हा, हॉल होऊन जाते का? बरं ठीक आहे. चला करा मग तुम्ही तुमचं. तोपर्यंत मी पण इकडे स्वयंपाक करून घेते. इकडे पण इकडला आज हो ना, इकडं करणारच नाही ना तुम्ही? हां बरं ठीक आहे मग. हो हो हो, पण उद्या येणार ना तुम्ही नक्की? की आमचं अर्ध बरं. ए शानू, ये कपडे गंदे होते. तर चला आता मी काहीतरी खायसाठी बनवते, शॉर्टकटमध्येच काहीतरी बनवून घेते, कारण पसारा आहे भरपूर. तर चला मी आता काहीतरी खायसाठी बनवते आणि मग नंतर भेटते तुम्हाला. तर आज माझ्या अवतालभोवताल तुम्हाला पसाराच दिसेल, तर पसाऱ्याला इग्नोर करा, कारण काम सुरू आहे घरी. आणि झालेलं आहे माझं जेवणाचं तयार. तर मी जेवणाचं आज एकटीच आहे, त्यामुळे एकटं असल्यावर मला जेवणातनं पोळी पाहिजेच असते. तर मी पोळी करते आणि बाकी त्यासोबत काहीतरी ॲडजस्ट करून घेते. त्यासाठी मी चटणी वटणी काही पण असं करून ठेवते, म्हणजे तेवढा काही म्हणजे भाजी बनवावीच लागेल असं हे नाही होत. आणि एकटीसाठी करायला कंटाळा येतो, हे प्रत्येक स्त्रीचं आहे. ऑलमोस्ट प्रत्येक स्त्रीचं असं आहेच की घरी कोणी नसेल आणि जेवायचं, समजा जर जेवायचं करायचं असेल एकटीसाठी, तर कंटाळा येतो, म्हणून काही पण करून ॲडजस्ट करतात. तर मला पोळी पाहिजे असते दिवसभर. कसं पोळीशिवाय नाही होत. मी भात तेवढा काही खात नाही, भात लवर नाही आहे मी, पोळी लवर आहे. तर पोळी म्हणजे मी ते बघा पराठासारख्या पोळ्या केलेल्या आहे, म्हणजे पराठाच समजा साधा. आणि हा ठेचा मस्त झणझणीत लाल मिरच्यांचा ठेचा आहे. तर चला आता मी जेवण करून घेते आणि नंतर बघा मस्त काय म्हणते त्याला, पंजाबी पराठ्यासोबत मराठी वराडी ठेचा. चला मग आता आम्ही जेवण करून घेतो आणि नंतर भेटते तुम्हाला. म्हणून आता खूप मोठी झाली, खूप मोठी आहे.
जेवायला बसली, मी ताट आणून ठेवले पण तिने माझ्यासाठी पाणी आणलं. थँक्यू बेटा. वेलकम. चल मग जेवण करून घे. छानवीने घेतला आहे पिझ्झा सॉस आणि पोळी, अजून पोळी पराठा, पराठा, पोळी पराठा. तर चला म्हणा आम्ही जेवण करून घेतो. चला आम्ही जेवण करून घेतो आता. नंतर तुमच्यासाठी भेटतो. मग आपल्यासाठी पेन झालं तर तुम्हाला दाखवतो. हो तुला गमत नव्हतं घरी? राहू दे, तिथे कागद आहे शानू पप्पाचे. हो इकडे पप्पाचे कागद. अरे पप्पाची कागद आहे तिकडे. तशी करू राहिली. मी नेऊनच देते त्याला घरी, तो कागदपत्र हे करण. विहानराव टट्टू कशाला आले तुम्ही? कशाला आले? आमच्याकडे जागा आहे का बघा बरं तुम्ही. जागा आहे का आमच्याकडे? अरे ते कागद आहे पप्पाचे. हो शानूचा आहे. पण मी काय म्हणते, तुम्ही आले कशासाठी आमच्याकडे आज? चाल घरी नेऊन देतो मी तुला. चाल लवकर घरी नेऊन देतो. नेऊन देऊ का? नेऊन देऊ? हो का ग? आता का खेळत असते का? झोपायचं असते ना आता. चला दोघं पण जण झोपा. वियान पण झोपते तू पण झोप. तर झालेलं आहे एवढं काम. पूर्ण भिंत खराब होती, आता थोडीशी फ्रेश वाटत आहे. आणि आहे 2-3 ठिकाणी डाग. तर माहिती नाही आता ते काय करतात. तर बराच त्यांनी काढायचा प्रयत्न केला. त्यांना पण जास्त काही म्हणू शकत नाही, कारण की पूर्ण तिने म्हणजे माझ्या मुलीने पूर्ण भिंतच खराब करून ठेवली होती. तर आता ते गेलेले आहे जेवण करायसाठी. जेवण झाल्यानंतर ते येतील पुन्हा. तर चला समोरची अपडेट तुम्हाला देतच राहते मी. आणि इथे इतक्या मधमाशा आल्या होत्या मगाशी. पूर्ण दरवाजे पॅक करून घेतले मी. खूप मधमाशा आल्या होत्या. पूर्ण तिकडे तिकडे आज कचराच कचरा आहे. तर वाजलेले आहे 4 आणि चहाचा टाईम झाला. तर त्या दादांना पण चहा दिला आणि आम्ही सुद्धा इथे चहा बिस्किट खाऊन घेतो आता. आणि काम कुठपर्यंत आलेलं आहे ते दाखवते, शेअर करते तुमच्याशी. आधी चहा बिस्किट खाऊन घेते आणि नंतर दाखवते. इथे जे स्लॅबला तुम्हाला जो खड्डा दिसत आहे तिथे पूर्ण जे जागा आहे ती फुगीर झालेली होती. अशी गॅस पकडलेली होती त्यामध्ये. तर त्यांनी फक्त असा हातच लावला तर ते अख्खाच्या अख्खा तेवढा पोर्शन आहे तो खाली पडला पटकन आणि पूर्ण पसारा झाला होता. तर ह्या दादांनी सर्व काही, मी त्यांना म्हटलं हे तुमच्याच हातांनी व्यवस्थित निघते ते तुम्हीच साफ करून द्या. त्यांनी व्यवस्थित छान असं साफ करून दिलं आणि पूर्ण कचरा वेचून ते आपल्या घरी गेले. फक्त मला सामान जागच्या जागी लावायचं होतं, बाकी सर्व त्यांनीच काही केलेलं होतं. आणि ते बघू शकता तुम्ही, त्यांना टेक्निक असते की कसं ते पेंट काढला पाहिजे बा म्हणून. मला वाटलं ते काढून देते की नाही, की मलाच बसावं लागेल ते घासत, पण त्यांनीच ते करून दिलं. त्यांना म्हटलं थोडंसं बेड सरकवून द्या, कारण त्यामध्ये ना सामान आहे भारी, त्यामुळे थोडासा सरकायला जड जातो. त्यामुळे म्हटलं तुम्हीच सरकून द्या दादा थोडं. तर झालेला आहे हॉल तयार पूर्ण आणि गॅलरीसुद्धा झाली आहे. आणि उद्या हा एरिया पूर्ण आणि किचन ते राहील. आणि बघा इतकं पूर्ण सामान आहे, झाडं वगैरे सर्व पूर्ण इकडं आणून ठेवलेले आहे. तर आजच्या दिवस राहू देते मी यांना इथेच, उद्या वगैरे पाहता येते, कारण माझ्याकडून ते उचलणं होणार नाही. 2-3 होईल पण बाकीचे राहील पुन्हा. तर मग हे आल्यानंतर बघते, पूर्णच सामान राहू देते. तर चला आता मी हे जे आहे यावरच्या टाईल्सवर जे उरलेलं आहे ते पूर्ण काढून घेते. त्यांना मी एक पट्टी ठेवायला लावली, तिथे ठेवून ते पट्टी ठेवायला लावली. पूर्ण हे थोडंसं काढून घेते आणि मग नंतर पूर्ण पुसून टाकते, छान मस्त झाडून टाकते, पुसून टाकते. नंतर भेटते तुम्हाला.
झालेलं आहे साफसूफ करून. आता मी जाते आंघोळीला. खूप वेळ झाला. घड्याळ पण लावायचीच आहे. टी व्ही लावलेली आहे मी ते, कारण शानू काही ना काही कारभार करून ठेवेल म्हटलं, म्हणून मग मी इथे टी व्ही लावून दिली. कोणची पिन कुठे लावलेली आहे काही माहिती नाही. सध्याची अटकून दिलेली आहे. सध्याची म्हणजे अटकून दिलेली प्रॉपर. फक्त ज्या पिना आहे त्या लावायच्या आहे. आणि पूर्ण साफसूफ पण झालं. तर झालेली आहे माझी आंघोळ. आता मी आंघोळ केली आणि कपडे लावलेले आहे मशीनमध्ये. पटकन मी आता खायसाठी बनवते. तर आलेले आहे फोड. एकदम शेंड्यावरच आलेला आहे, त्यामुळे काहीच म्हणजे बोलताना सुद्धा त्रास होत आहे. जीभ पलटत नाही आहे लवकर. तर म्हणून मग मी आता शिरा बनवते म्हटलं. छान मस्त तूप टाकून शिरा बनवते आणि गरम गरम तोच खाणार. पोळीसुद्धा आहे. जर वाटलं असतं मग पोळीसोबत काही पण चटणी वगैरे काहीतरी खाऊन घेईन. तर आणि हे जेवण करूनच येणार आहे, त्यामुळे त्यांचा प्रश्नच नाही आहे. तर चला मी आता पटकन शिरा बनवते आणि मग करते. आणि लवकरच होते कारण खूप थकलेली आहे मी. झाडं बघा किती छान इथे यांनी लावलेले आहे. फक्त बकऱ्यांनी नाही खाल्ले पाहिजे. हे पण आलेले आहे आत्ताच. तर आल्या आल्या त्यांनी इकडे कुंड्या उचलून ठेवून दिल्या, कारण की इथे पूर्ण पसारा होता. तर पूर्ण हिचा पसारा आवरवर उचलून ठेवून दिला. आणि मी माझ्याकडून जेवढं झालं तेवढं केलं. आणि आज इतका सुंदर असा चंद्र आहे, तुम्हाला दाखवते. खूप मस्त असं वाटत आहे. टिकली, चंद्रकोराची टिकली जी आहे ना ते लावलेली आहे आभाळ. 2 मिनिट. मोबाईलमध्ये तेवढं काही दिसून नाही पडतं व्यवस्थित, पण वास्तव्यात असं पाहताना इतकं सुंदर वाटत आहे. असं वाटत आहे की चंद्रकोराची टिकली लावलेली आहे. तर चला आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आतापर्यंत ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी प्लीज सबस्क्राईब करून जा. आणि बेल आयकॉनवर पण सुद्धा नक्की क्लिक करा. चला बाय बाय.